नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. साम टीव्हीच्या महाब्रँड्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आयुर्वेद आपल्या देशाची प्राचीन उपचार पद्धती. काळाच्या ओघामध्ये ही पॅथी थोडीशी मागे पडली, पण आयुर्वेदीय उपचारांचं महत्त्व कमी झालं नाही. अनेक औषध कंपन्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास करत आयुर्वेदिक औषधं तयार केली. शारंगधर फार्मास्युटिकल्स हे त्यातलंच एक नाव. आजच्या या भागामध्ये शारंगधरच्या निर्मितीबद्दल, औषधांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला पाहूया. भारताचं प्राचीन वैद्यकशास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र. आयुर्वेदाचा उगम शोधणं कठीण आहे, पण असं म्हटलं जातं की 6000 वर्षांपूर्वी ऋग्वेदात आयुर्वेदाचा उल्लेख आढळतो. आयुर्वेदाचे जनक म्हणून भगवान धन्वंतरींना मानलं जातं. पौराणिक कथांनुसार हे ज्ञान त्यांना खुद्द ब्रह्मदेवाकडून मिळालं. आयुर्वेदानुसार आपलं शरीर पृथ्वी, भूमी, आप, जल, वायू, तेज, अग्नी आणि आकाश, ब्रह्मांड या पंचमहाभूतांनी व्यापलाय. त्यानुसार वात, पित्त आणि कफ अशा शरीराच्या 3 प्रकृती आहेत. प्रकृती आणि सप्तधातूंनी तन, मन आणि आत्म्याचं संतुलन साधण्यासाठी आयुर्वेद अत्यंत उपयुक्त आहे असं मानलं जातं. आयुर्वेद हे पारंपरिकरित्या चालत आलेलं असलं तरी त्याला ब्रँड म्हणून स्वीकारलं गेलेलं नाही. शेवटचा पर्याय म्हणून रुग्ण आयुर्वेदाकडे उपचारासाठी येतात. अर्थात आता युग बदललंय. झटपट उपायांसोबत काही दुष्परिणाम असतात हे आता लोकांच्या लक्षात आल्यानंतर आता ते आयुर्वेदाकडे चांगल्या हेतून पाहायला लागलेत. आयुर्वेदाचं हे महत्त्व डॉक्टर भालचंद्र अभ्यंकर यांनी केव्हाच ओळखलं होतं. आयुर्वेदात अधिक संशोधन करून औषधांच्या निर्मितीमध्ये उतरावं असा विचार सुरू झाला. खरं तर डॉक्टर भालचंद्र अभ्यंकर हे आयुर्वेदातले डॉक्टर. आयुर्वेदिक उपचारांमध्ये त्यांची चांगली रुग्णसेवा सुरू होती, पण या पलीकडे जाऊन काहीतरी करायला हवं हा त्यांचा निर्धार. त्यातूनच शारंगधर फार्मास्युटिकल्सचा जन्म झाला. केवळ 500 फुटांच्या जागेत औषध निर्मितीला सुरुवात झाली. आपल्या अनेक ऋषीमुनींनी आयुर्वेदाचं ज्ञान प्राप्त केलेलं आपल्याला दिसतं. शारंगधर ऋषी हे थोर आयुर्वेदिक औषध निर्माण शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांच्या नावावरूनच शारंगधर फार्मास्युटिकल हे नाव ठेवण्यात आलं. डॉक्टर भालचंद्र यांचे धाकटे चिरंजीव जयंत अभ्यंकर यांनाही आयुर्वेदात विशेष रस होता. खरं तर त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून छोटी नोकरी सुरू केली होती, पण आयुर्वेदाची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. 12वीला पडलेल्या चांगल्या गुणांच्या आधारावर त्यांनी अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवला. 6 ते 6.5 वर्षांचा हा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी औषध निर्मितीच्या उद्योगात स्वतःला झोकून दिलं. नवनवीन कल्पना आणि धोका घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची डॉक्टर जयंत यांची वृत्ती असल्यानं त्यांनी ते कसब आयुर्वेदातही लावायला सुरुवात केली. विविध प्रयोग करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. ही सुरुवात करत असताना आमच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट जी होती ती क्लिअर होती, म्हणजे स्पष्ट होती की आम्हाला लोकांच्यापर्यंत घराघरामध्ये आयुर्वेद पोचवायचा होता. आयुर्वेद वापरला जात नव्हता जास्त प्रमाणामध्ये. त्याचं जे आम्ही कारण शोधलेलं होतं की त्यातला इनकन्व्हिनियंट फॉर्म हा जो होता तो आम्ही टॅबलेट स्वरूपामध्ये किंवा ग्रॅन्युल स्वरूपामध्ये आणल्यामुळे त्याला खूप मोठी लोकप्रियता मिळत गेली. रोगाचा वरती काम करण्याचे 2 ॲप्रोचेस असतात. एक म्हणजे सिम्पटमॅटिक रिलीफ, आणखीन दुसरं म्हणजे त्याचा समूळ नाश, म्हणजे रूट कॉज ट्रीट करणं. तर आयुर्वेदाचं हे महत्त्व जे आहे की ट्रीट द रूट कॉज, हे महत्त्व हे पाश्चात्य लोकांच्या पण लक्षात आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आयुर्वेद हा एक फार मोठं त्यांना आशा दिसली. आणखीन तिकडे त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावरती होऊ लागला. आपण आपल्या ग्राहकांना कोणता माल विकतो हे आपण कोणत्या दर्जाचा कच्चा माल खरेदी करतो यावर अवलंबून असतं.
खात्रीचा कच्चा माल मिळावा यासाठी शारंगधरकडून आयुर्वेदिक वनस्पती, बी बियाणं शेतकऱ्यांना पुरवली जातात। तसंच कच्चा माल खरेदी करणार याची खात्री शेतकऱ्यांना देण्यासाठी ते थेट करारही करतात। पूर्वी रुग्णांवर आयुर्वेदिक पद्धतीनं उपचार करताना मोठ्या प्रमाणात काढे, चूर्ण यांचा वापर व्हायचा, पण ते खाण्यासाठी सोयीचं नसायचं। या उपायांमुळे अनेकदा रुग्ण देखील कंटाळायचे। बाजारात टिकून राहायचं असेल तर काढे, चूर्ण यांचं स्वरूप बदलायला हवं ही गरज डॉक्टर जयंत यांनी ओळखली। चूर्ण आणि काढ्यांचं रूपांतर गोळ्यांच्या स्वरूपात करायचं त्यांनी ठरवलं। त्याप्रमाणे त्यांनी गोळ्यांमध्ये रूपांतर केलं। या प्रयोगामुळे शारंगधरच्या औषधांना लोकांकडून अधिक पसंती मिळू लागली। आता आपण आलोय रॉ मटेरियल या विभागात, म्हणजे कच्चा माल। तर कुठल्याही औषधाचा जो कच्चा माल असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो। हा सगळा जो आपण परिसर बघतोय, हा सगळा जो भाग आहे हा ज्याला अप्रूव्ड रॉ मटेरियल म्हणतात तशा स्वरूपाचा आहे। म्हणजे इथे येताना त्याचं एक क्वालिटेटिव्ह सगळं टेस्टिंग होत असतं आणि त्याच्यानंतरच तो इथे आणला जातो। हा कच्चा माल जो सगळा असतो याची सुरुवात होते ती फार्मर्सपासनं। म्हणजे कल्टिवेशन प्रोसेस जी असते ती फार महत्त्वाची असते, कारण जेन्युनिटी ऑफ द रॉ मटेरियल, कारण ही सगळी वनस्पतीजन्य औषधं आहेत, त्याच्यामुळे ती वनस्पती प्रॉपर तीच वनस्पती आहे का, आणखीन ती बरोबर वेळेत त्याचं काढणं होतं का, कारण मुळं असतात, पानं असतात, या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित वाढ झाल्यानंतर त्याच्यात औषधी तत्व आल्यानंतरच त्यांचा प्रयोग हा औषधामध्ये करावा लागतो। ह्या सर्व कारणांच्यामुळे त्याचे उत्पादनातली जी क्वालिटी ज्याला म्हणतो ती चांगली होते, गुणवत्ता चांगली टिकली जाते आणि ती रुग्णांना जास्तीत जास्त उपयोगी पडण्याच्या दृष्टिकोनातून बनवली जातात। ही प्रत्यक्ष आपण कल्टिवेशन फार्म्समधनं जी औषधं घेत असतो किंवा वनस्पती घेत असतो त्याच्यामुळे ती फिनिश गुडमध्ये, म्हणजेच अंतिम स्वरूपात जी औषधं रुग्णांना आपण देत असतो त्याच्यामध्ये खूप परिणामकारक ती ठरतात। हा जो कच्चा माल आहे तो दोन स्वरूपामध्ये येतो। एक म्हणजे हा जो आहे हा अखंड स्वरूपामध्ये येतो की जो काढे करण्याच्याकरता वापरला जातो। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो माल आहे हा मालचं अंतिम जे स्वरूप येणार आहे की जे रुग्णांना कन्व्हिनियंट स्वरूपामध्ये द्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये या दोन स्वरूपांचं आपण मिश्रण करत असतो। हा एक अखंड स्वरूपातला हा कच्चा माल आहे आणि हा जो इथे आपल्याला दिसतोय तो चूर्ण या स्वरूपातला आहे। तर आपल्याला चूर्ण किंवा काढे या स्वरूपातलं जे पूर्वीची जी आयुर्वेदिक उत्पादनं होती ती काढून त्याच्यामध्ये आपल्याला टॅब्लेट्स किंवा ग्रॅन्युल स्वरूपात जी करायची असतात रुग्णांना जास्त कन्व्हिनियंट या स्वरूपात आणण्याच्याकरता मूळ तत्व न सोडता, तर ती ह्या दोन फॉर्म्स कच्च्या मालाच्या ह्या स्वरूपामुळे ती रुग्णांच्यापर्यंत पोहोचवता येतात। या ज्या सर्व वनस्पती आहेत या मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण थेट शेतकऱ्यांच्याकडनं घेत असतो। आणखीन ह्या सगळ्या ज्या वनस्पती आहेत या सगळ्या वनस्पती आपण या पुढच्या प्रोसेसिंगच्या करता आपण वापरत असतो। आता आपण मगाशी ज्या सगळ्या वनस्पती बघितल्या त्या सगळ्या वनस्पतींचं पुढच्या प्रोसेसिंगच्या करता आपण आता त्या वापरणार आहोत। आणखीन त्याचा आता आपण काढा करणार आहोत। तर ही जी सगळी मगाच्या ज्या वनस्पती आपण बघितल्या त्या सगळ्या आता या पातेल्यामध्ये आपण उकळवायला ठेवतोय। आता ही माझ्या हातामध्ये तुळस आहे, तर ही तुळस पण आपण त्या काढ्यामध्ये घालणार आहोत। आणखीन तो काढा एका विशिष्ट टेम्परेचरपर्यंत आपण उकळवणार आहोत। हे जे उकळवण्याचं जे शास्त्र आहे ते शारंगधर संहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण तो काढा त्याला तेवढ्या प्रमाणामध्ये आत्तापर्यंत आपण काढा काही प्रमाणामध्ये आपण आटवून घेतला, पण या प्रोसेसमध्ये जर तो जास्त आटवला गेला तर खालनं लागतो। म्हणून आपण ज्या विशिष्ट डेन्सिटीपर्यंत आपल्याला तो आटवायचा आहे याच्यासाठी ह्या मशीनचा आपण वापर करतो आणि याचा वापर करून एका विशिष्ट घनतेपर्यंत आता आपण हे जे मशीन आहे याला रॅपिड मिक्सर असं म्हणतात। याच्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींची ड्राय केल्यानंतरची जी चूर्ण असतात ती आपण याच्यामध्ये घालत असतो। आणखीन मगाशी आपण जो काढा बघितला की ज्याला घनता आपण आणली तो काढा याच्यामध्ये घालून
त्या सगळ्याचं एक मोठ्या व्यवस्थित प्रमाणामध्ये आपण त्याचं मिश्रण करतो की जे पुढच्या प्रोसेसिंगच्या करता आपल्याला उपयोगी पडतं. आता हा जो सगळा आपण विभाग बघतोय, या सगळ्या विभागामध्ये आता ह्याच्या पुढची प्रोसेस चालू होईल. ही जी सगळी आपल्याला मशीन्स दिसत आहेत त्याच्यामध्ये ही मशीन्स आता जे अंतिम स्वरूप आपल्याला आयदर फिनिश प्रॉडक्ट या स्वरूपात आणायचं आहे त्या स्वरूपामध्ये आणण्याकरता उपयोगी पडतील. म्हणजे मगाशी जो आपण पावडर आणखीन घनता असलेल्या काढ्याचा जो आपण मिश्रण बघितलं ते मिश्रण पुढच्या स्टेजला जाईल. आणखीन ते पुढे वाळवून आपल्याला अंतिम स्वरूपामध्ये दाणेदार स्वरूपातले ग्रॅन्युल्स किंवा पावडर्स हे ह्याच्यातनं आपल्याला बाहेर पडताना दिसतील ह्या सेक्शनमधनं. महाब्रँड्सच्या या भागामध्ये वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्हीचा महाराष्ट्रीयन ब्रँड्सना सलाम करणारा कार्यक्रम महाब्रँड्स. विश्रांतीनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आयुर्वेदिक उपचारांनी हळूहळू रोग बरा होतो या गैरसमजातून लोक आयुर्वेदाचे उपचार घेणंच टाळतात. तर अनेकदा चूर्ण असेल, काढा असेल असं त्याचं स्वरूप असल्याने औषधांचा कंटाळा सुद्धा करतात. मात्र या औषधांना शारंगधरनी एक नवा साज चढवला आणि रुग्णांना ही औषधं हवीशी वाटू लागली. पाहूया. शारंगधर उद्योगाला डॉक्टर जयंत अभ्यंकर यांच्या पत्नी सुवर्ण अभ्यंकर यांचंही मोठं सहकार्य लाभलं. प्रत्येक स्त्रीमध्ये मल्टीटास्किंग मॅनेजमेंटची क्षमता असते. त्या पुरुषांपेक्षा जास्त शिस्तबद्ध असतात. या गुणांचा उद्योगात खूपच उपयोग होतो आणि तो तसा झालाही. शारंगधरची जेव्हा जबाबदारी घ्यायची वेळ आली त्यावेळेला असं झालं होतं की मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन मॅनेजमेंट या ज्या दोन गोष्टी असतात तर याच्यात आपण स्वच्छता कामगार ते QC मॅनेजमेंट इथपर्यंत जे लोक आहेत त्यांच्याशी सुसूत्रपणे बोलणे किंवा सुसंवाद साधणे यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात तर त्या गोष्टी करण्यासाठी जे काही करावं लागतं तर ते मला थोडंफार जमेल असा डॉक्टर जयंत म्हणजे माझे मिस्टर यांना विश्वास वाटला. म्हणून त्यांनी मला थोडीफार जबाबदारी घ्यायला सांगितली. हळूहळू मला त्याच्यात रस वाटायला लागला, इंटरेस्ट यायला लागला आणि बघता बघता कधी मी इकडे म्हणजे रुळले असं मलाही कळलं नाही. डॉक्टर अभ्यंकर यांनी 1985 मध्ये सुरू केलेला व्यवसाय हळूहळू वाढत होता. हळूहळू उत्पादनांची मागणी वाढली आणि पुरवठा देखील वाढला. कंपनीचा विस्तार पुण्याबाहेर वाढू लागला. संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या ठिकाणी शारंगधरची उत्पादनं उपलब्ध होऊ लागली. जेव्हा मागणी वाढू लागते तेव्हा गुणवत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान उत्पादकासमोर असतं. शारंगधरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा स्टाफ हा सतत आपल्या प्रत्येक उत्पादनाच्या गुणवत्तेवर काम करत असतो.
आलेल्या कच्च्या मालाची गुणवत्ता तपासण्यापासून ते तयार होणाऱ्या प्रत्येक औषधाची गुणवत्ता इथे तपासली जाते. कारण इथलं प्रत्येक तयार होणारं औषध रुग्णाच्या पोटात जाणार आहे, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत गुणवत्तेशी तडजोड नाही हा कटाक्ष डॉक्टर अभ्यंकरांचा असतो. क्वालिटी म्हणजे केअर. आपण आम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत त्याला हेल्थ केअर इंडस्ट्री असं म्हणतात. सो केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि औषधांच्या बाबतीत सेफ्टी आणि एफिकसी हे जे 2 मुद्दे असतात हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि जर औषध परिणामकारक आणि सुरक्षित जर बनवायचं असेल तर त्याचे काही मापदंड आणि प्रमाणीकरण फार गरजेचं असतं. आणि त्याच्याकरता क्वालिटी कंट्रोल हा जो विषय असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण कुठलीही गोष्ट ज्याची परिणामकारकता ठरते ती त्याच्या क्वालिटीवरती ठरते. म्हणजे जेव्हा आपल्याला रूट कॉज ट्रीटमेंट द्यायची असते तेव्हा तर त्याची गरज खूपच असते. तर आता ह्या ज्या आपण क्वालिटी जे टेस्टिंग आहे ते रॉ मटेरियलपासून चालू करतो आणि ते फिनिश प्रॉडक्ट म्हणजे टॅबलेट्स किंवा ग्रॅन्युल्स या स्वरूपामधलं जे फिनिश प्रॉडक्ट असतं त्या संपूर्ण लाईनवरती क्वालिटी कंट्रोल नावाची एक देखरेख वजा एक सिस्टीम कार्यरत असते की ज्याच्यामुळे कुठल्याही स्टेजला म्हणजे ज्याला ऑनलाईन टेस्टिंग म्हणतात तसं ऑनलाईन टेस्टिंग पहिलं चालू होतं ते रॉ मटेरियलपासून चालू होतं आणि त्याचा शेवट होतो तो फिनिश गुडच्यामध्ये होतो. त्याच्यामुळे ग्राहकांना आणि खास करून या इंडस्ट्रीमधले जे ग्राहक की ते नुसते ग्राहक नसतात ते रुग्ण ग्राहक असतात. त्याच्यामुळे त्यांच्याविषयीची खूप काळजी घ्यावी लागते. या दृष्टिकोनातनं ते क्वालिटी नॉर्म्स टिकवावे लागतात. आणि ते करत असताना आम्ही कुठे आयुर्वेदिक तत्वांची तडजोड करत नाही आहोत ना याच्यासाठी पण त्या दृष्टिकोनातनंही बघावं लागतं. हे सगळं काम हे क्वालिटी कंट्रोल लॅब ही करत असते. कंपनीचं ब्रीदवाक्यच रोगाचा समूळ नाश हे असल्यानं औषधं ही अखंड स्वरूपातील वनस्पतींपासून बनवली जातात. सुरुवातीपासूनच आयुर्वेद औषधांवरती एक्सपायरी डेट घालणारी शारंगधर ही पहिली आयुर्वेदिक कंपनी आहे. व्यवसाय महाराष्ट्रात आणि हळूहळू देशातही वाढू लागला तेव्हा डॉक्टर जयंत अभ्यंकर यांना परदेशात व्यवसाय वाढवायचे वेध लागले. परदेशातूनही मालाला मागणी वाढली कारण तेथील लोकही आता केमिकलयुक्त औषधांना कंटाळली आहेत. त्यामुळे परदेशी लोक आता आयुर्वेदाला महत्त्व देऊ लागलेत. डॉक्टर जयंत अभ्यंकर यांचा मुलगा पार्थ यानंही वडिलांना हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. अभ्यंकरांची दुसरी पिढी कंपनीचा डिजिटल युगात आपला विस्तार करू पाहतीये. सध्या पार्थ कंपनीला डिजिटली ओळख मिळवून देण्यासाठी काय करता येईल यावर विचार करतोय. ऑनलाईन औषधांना तुलनेनं कमी प्रतिसाद असला तरी काही लाईफस्टाईलशी निगडीत उत्पादनांसाठी हे माध्यम नक्कीच उपयोगी पडू शकतं. व्यवसायासाठी नवा बदल हवाच आणि तसा बदल करण्याच्या दृष्टीनं पार्थ कामाला लागलाय. तर आजच्या या आधुनिक काळात जर लोकांपर्यंत आपल्याला पोहोचण्याचे विविध मार्ग आहेत, पण वन ऑफ द प्राईम मार्ग ज्याला आपण म्हणू शकतो तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग. जे काम मी आत्ता बघतोय शारंगधरसाठी, कारण आत्ताच्या आधुनिक काळात आणि लोकांचा वाढता ॲक्सेप्टन्स टुवर्ड्स द मेडिसिन्स हा आम्ही शारंगधरमध्ये समजतो. आणि लोकांना वेळेत किंवा वेळेच्या आधीच मेडिसिन उपलब्ध करून देणं आणि त्यांचा कन्व्हिनियन्स कसा जास्तीत जास्त वाढेल हा आम्ही प्रयत्न आत्ता करतो आहे. कंपनीने आता स्वतःची 3 रिटेल शॉप्स ही पुण्यामध्ये सुरू केलेली आहेत आणि लवकरच महाराष्ट्रभर ती विस्तारित करण्याचा कंपनीचा मानस आहे. त्याच्या बरोबरीने काही आयुर्वेदिक थेरपीज ज्याला म्हणू आपण पंचकर्म सेंटर्स सुरू करतो आहे, ज्याच्यातली आत्ता 5 ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहेत. ही सर्व फ्रँचायझी बेसिसवरतीच कंपनी देते. 500 फुटांच्या जागेतून सुरू झालेला शारंगधर फार्मास्युटिकलचा प्रवास आज कोंढव्यातील 20,000 फुटांच्या जागेत येऊन पोहोचलाय. पूर्वी शारंगधर म्हटलं की एकच जाहिरात आठवायची, सकाळी पोट टकाटक. शारंगधरनं डोक्यापासून पायापर्यंत उपचार करू शकतील अशा उत्पादनांची निर्मिती केली. गुणवत्तापूर्ण उत्पादनं तयार करण्यावर कंपनीचा अधिक भर राहिला. यातूनच शारंगधर फार्मास्युटिकलनं नाविन्यपूर्ण उत्पादनं बनवली, जसं की च्यवनप्राश हे दाणेदार रूपामध्ये आणलं. गुलकंद देखील कुलकंद या नावाने दाणेदार रूपामध्ये शारंगधरनं आणलाय.
शारंगधरच्या या प्रवासात अनेक पुरस्कारानं कंपनीला सन्मानित करण्यात आलंय. बेस्ट हेल्थकेअर ब्रँड इन आयुर्वेदा पुरस्कार, कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्कार, बेस्ट ब्रँड इन आयुर्वेदा पुरस्कारानं सन्मानित मराठी आंत्रप्रेन्योर नेटवर्क फोरमचा आदर्श उद्योजक पुरस्कार. रोगाचा समूळ नाश हे ब्रीद घेऊन चालणारी शारंगधर फार्मास्युटिकल घरचा वैद्य या संकल्पनेचा खराखुरा ब्रँड ठरली आहे. आयुर्वेद हा आपला आहे, त्याची उत्पत्ती इथली आहे आणि ते अतिशय प्रभावी असं शास्त्र आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. शारंगधर सारख्या कंपन्या अतिशय विश्वासानं आणि ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून ही आयुर्वेदिक औषधं तयार करतात. त्यामुळे आपल्या असलेल्या या उपचार पद्धतीचा आपण स्वीकार केला आहेच आणि त्यात शारंगधर सारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे. इथे वेळ होते थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.